आम्ही चाललो आहे आता किल्ले तलगराकडे। हा तलगराचा परिसर आणि समोरच असणारा तलगर छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तलगर आणि तलगराची मोहीम। आंबेडकर स्वामी योगायोगाने भेटले आणि आपण आता तलगरावर चाललेलो आहोत। हा तलगराचा परिसर रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील तलगड निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे लपलेलं तलगड कोकण पट्ट्यावरील छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये कुठूनही येणारे छिप्या मार्गे येणाऱ्या लोकांवरती देखरेख करण्यासाठी या तलगडाची नेमणूक केलेली आहे। अत्यंत सुंदर परिसरामध्ये लपलेले हे तलगड। आम्ही आता तलगडात शंभू महादेवाच्या दर्शनाला निघालेलो आहोत। ही शिवकालीन तोपतळा गडावर मिळाली। गड संवर्धन करणाऱ्या मावळ्यांनी हे सगळं केलं होतं, पण आता तुटलंय। त्याच्याकडे पुन्हा लक्ष देऊन गवतातना रस्ता काढत आम्ही आता आलेलो आहोत तलगडच्या पायथ्याशी। पुन्हा इथे आणखीन एक शिवकालीन ही तोप आहे आणि हा संपूर्ण नजराणा दिसत आहे। याच ठिकाणावरून तेलगिरी करण्यासाठी तेलगिरीचा किल्ला म्हणून हा प्रसिद्ध आहे तलगड। किल्ले तलगड आणि हा परिसर त्यातला वरचा आणि या ठिकाणी तटबंदी, त्याचप्रमाणे इथे असणारा हा पाण्याचा हौद। वर्षाच्या 12ही महिने इथे पाणी राहतं आणि आता आम्ही निघालेलो आहे शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी, की ज्याच्या दर्शनाची आस होती म्हणून आम्ही आज निघालेलो आहोत। परंतु मध्येच रस्ता चुकल्याने अर्धा तासाचा काळ आमचा वाया गेला। पण आम्ही म्हणत नाही की ती कदाचित आमची परीक्षा असेल। या ठिकाणी असे 3 हौद आहेत, हे आपण बघू शकता। हा एक, त्यानंतर हा दुसरा, त्याच्यानंतर त्याच्या पुढे हा तिसरा हौद आहे। रस्ता काढूया आपण, कुठं जायला लागेल? हा एक इथे हौद एक आहे। त्याप्रमाणे इथे 1 2 3 खाली खड्डे बघा, 3 4 5 6 हौद इथे दिसत आहेत पाण्यासाठी। इकडून आहे रस्ता आणि आता आम्ही पोचलेलो आहोत शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी। कदाचित ही आमची परीक्षा असेल, परंतु शिवभक्ती हीच माझी शक्ती याच उद्देशाने प्रत्येक गडकिल्ल्यावरती आम्ही दर्शनासाठी येत असतो। पाहत आता ज्याचं दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो हे शंभू महादेव खऱ्या अर्थाने परीक्षाच ठरली आमची।